नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये स्वागत। सध्या आपण टाकेवाडी या ठिकाणी आहे आणि उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी टाकेवाडी येथे सतोषा केसरीचं मैदान जे आहे ते 100% होणारच आहे। आपल्यासोबत याच ट्रस्टी आणि ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय। उद्याचं नियोजन कसं असणार आहे आणि काय नियोजन आहे हे सगळं जाणून घेणार आहोत। सर, काय सांगताल, कसं नियोजन आहे? शर्यत होणार आहे का आणि कशा पद्धतीने होणार? उद्याचं मैदान हे 100% होणार आहे, तरी कोणी कोणत्याही आपण विश्वास ठेवू नका। मैदान आपलं 29/9/2025 रोजी आयोजित केलेलं होते, ते मैदान 100% होणार आहे। पावसाचं कोणतीही अडचण नाही अजिबात। तुम्ही बघू शकता मैदानातच आहे, फटा दाखवा तुम्ही, कोणतीही अडचण अजिबात नाही। 100% मैदान होणार आहे, तर जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्यावी। आज नोंद सुरू आहे, 8 वाजेपर्यंत नोंद आहे ऑनलाईन रात्री। पुन्हा एकदा आपले जे बैलगाडा शर्यत मालक आहेत त्यांना एक महत्वाचं म्हणजे की तुमचं बक्षीस जे आहेत ते जास्त आहेत, ते त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहेत। ते काय सांगताल, किती बक्षीस आणि किती ढाले? बक्षीस प्रत्येक बक्षीस सोबत 2 ढाले, मानाचं 2 ढाले। पहिलं बक्षीस 61,000 रुपये आणि अजून एकूण किती बक्षीस आहे? 7 बक्षीस आहे ते। पहिलं बक्षीस 61,000 रुपये आहे, दुसरं बक्षीस 41,000 रुपये आहे, तिसरं बक्षीस 21,000 रुपये आहे, चौथं बक्षीस 11,000 रुपये आहे, पाचवं बक्षीस 9,000 रुपये, सातवं बक्षीस 7,000 रुपये आहे। आणि हे रोख रक्कम मिळणार आहे? रोख रक्कम रोख देणार आहे, कोणतेही ह्याच्यात चिटिंग होणार नाही। सगळं लॉटी सगळी व्यवस्थित कॅमेरा समोर काढल्या जातील आणि एकदम शासनाच्या निर्णयानुसार मैदान पार पडेल। तरी जास्तीत जास्त नोंद करून घ्या, कोणतेही आपण विश्वास ठेवू नका आणि आता आपला सहभाग नोंदवा। आपली यात्रा म्हणजे सुरूच आहे आणि आपली यात्रा 1 तारखेला आहे। 29 ला मैदान, 30 तारखेला कुस्त्या आणि 1 तारखेला यात्रा आहे। मैदान होणार आहे, 100% मैदान होणार आहे। निसर्गाने सहकार्य केलेलं आहे आपल्याला, तर बैलगाडा शौकीनांनी सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करून आपल्या गाड्या नोंदवून मैदान देवाचं आहे या हिशोबाने व्यवस्थित पार पाडावं, हीच आमची अपेक्षा आहे। पहिल्यांदा मैदान भरलेलं आहे, तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करून मैदानाची शोभा वाढवावी, यात्रेची शोभा वाढवावी, हीच आमची अपेक्षा आहे, दुसरी कोणतीही अपेक्षा नाही। ओके, जे मैदानासाठी लागणारी तयारी असते म्हणजे बाकीचा सगळा सेटअप असेल, चिठ्ठ्या काढण्या असतील किंवा परवानगी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या झाल्या, सर्व व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, मैदानाची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। जी काय अडचणी असतील ती सर्व सॉल्व्ह केल्या जातील, तशी कोणतीही अडचण येणार नाही कोणालाच। ओके मित्रांनो, आपण बघू शकता की हे जे मैदान आहे ते खरं तर पटांगणावर आहे आणि पाऊस काल परवा होता तरी मैदान पूर्णपणे म्हणजे क्लिअर आहे। तुम्ही बघू शकता की या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगतात? नाही, 100% मैदान होणार आहे, ह्याच्यावर कुणी अफवावर विश्वास ठेवू नका। 100% गाड्या नोंद करा आणि मैदान 100% होणार आहे। तुम्ही मैदानात हजर राहा। पावसानं आपल्याला उघडीप दिलेली आहे देवाच्या दयानं, तरी मैदान आपलं माळरानाचं आहे, म्हणजे कठीण आहे, फाटी कठीण आहे, त्यामुळे 100% मैदान होईल। एकंदरीत फाट्या किती आहेत, बाकीची किती तयारी आहे वगैरे कसं होणार आहे किंवा इतर? आता तुम्ही तर रोज मैदानावर असता, इतर तयारी कशी असते, तयारी काय झाली ती? एकूण पट्या 10 आहेत, ती लाईव्ह ती बी लाईव्ह आहे सगळं, म्हणजे सगळी व्यवस्था केलेली आहे। आज संध्याकाळपासून सगळी सुरू होईल म्हणजे। मित्रांनो, आपण बघू शकता की आपण सध्या टाकेवाडी येथील श्री सतोषा परिसरामध्ये आहे आणि ह्या सतोषा देवाच्या यात्रेनिमित्तच हे मैदान आयोजित केलेलं आहे। आपण बघू शकता की मैदान पूर्णपणे कडक रानात असल्यामुळे बैलगाडा शर्यतीचे जे मालक आहेत त्यांनी आज संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त नोंदणी करून आपण या मैदानाला उपस्थित राहावं असं आव्हान टाकेवाडी ग्रामस्थ आणि श्री सतोषा ट्रस्ट यांनी केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या मैदानावर 7 ते 8 बक्षीस जे आहेत ते दिले जाणार आहेत, त्यासोबत सतोषा देवाच्या मानाची ढाल देखील प्रत्येक बक्षिसाला देणार आहे। तरी महाराष्ट्रातील जे बैलगाडा शर्यत मालक आहेत त्यांनी उद्याच्या मैदानासाठी उपस्थित राहावं हीच विनंती। धन्यवाद।